नडलेल्या, वर्णव्यवस्थेला भिडलेल्या अशा सर्व दलित बांधवांचा ज्या महापुरुषाने उद्धार केला तोच मी. स्त्री शिक्षण खुलं करणारा, शूद्रांसाठी पहिली चळवळ मानणारा मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय. दादा, आमच्या काळात पेशवाई होती बरं का, आणि पेशव्यांना लागायची फुलं, फुलांच्या गाद्या आणि फुलांच्या उशाही, आणि हे सगळी फुलं पुरवण्याचं काम शेटीबा मोरे म्हणजे आमच्या आजोबा यांनी केलं. आमच्या आजोबांनी पेशव्यांना एवढी फुलं पुरवली की पेशवे खुश झाले, आणि त्यांनी 35 एकर जमीन आमच्या आजोबांना इनाम म्हणून दिली. आणि दादा, तेव्हापासून आमचं गोरे हे आडनाव गेलं आणि फुले आडनाव झालं. 1818 मध्ये पेशवाई सरली, आणि त्यानंतर 9 वर्षांनी म्हणजे 1827 साली माझा ज्योतिरावांचा जन्म झाला. पेशवाई सरली होती, पण पेशव्यांचा अहंकार मात्र जुने मोडून पडलाच नव्हता. राष्ट्राचा आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणांना आपलं राष्ट्र पूर्णपणे एकत्र आलंच नाही याची कल्पना झालेली नव्हती. ताई, त्या काळात मी एकमेव मुलगा होतो बरं का, जो माळी जातीचा सुनी शाळेत जायचो. पण एका बामणकार कुणाने आमच्या आबाचे कान भरले, माझी शाळाच बंद पाडली नव्हती. पण माझं सुदैव असं की आमची शेजारी मुळशी गफार पेठ आणि लिजूड साहेब यांच्या शिफारशीमधून माझी शाळा पूर्ण सुरू झाली. पण माझ्या जुन्या आठवणी या ब्राह्मणी अहंकाराच्याच होत्या. शूद्र असणं म्हणजे काय विटंबना असते याचा मला पुन्हा प्रत्यय यायचा होता. एक तर झालं काय माहितीये दादा, आमचा एक मित्र होता साखाराम परांजवे. तू काय म्हणाल ज्योती, लग्न आहे, लग्नाला चला का म्हणाल लग्नाला. एक तर बामना लग्नाला बोलवत, पण त्यांनी मला बोलवलं दादा, लग्नाला बोलवलं. बघा, अशी सदाशिव पेठामधून मिरवणूक चाललेली, सदाशिव पेठ मिरवणुकीत घोड्यावर नवरतो. म्हणजे बघा, या बामणांना लग्नाच्या मिरवणुकीमध्ये 4 पायांचं जनावर चालतं, पण 2 पायांचा माणसं जर का माणूस चालत. तुम्हाला माहितीये का, मी गणपतीवर आरती लिहिली बरं का, आणि मी लिहिलेली गणपतीवरची आरती ही स्वतः महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली. पशुपारी सोंड पोर मानवाचं सोंग गणवाचे हे नोंद ग्रंथी बैसवण्यावर ठेवून या बुड फुलकी तो शेंबुड सोंडे तुम्ही, आणि ते जास्ती जास्त भट्टा लाडू देतो, नाकानं सोलवतो कांदे करू. क्षत्रिय रामाचा हा धुंद म्हणे दास, गाठी शिवाजी संभाषलं म्हणे, स्वजातीसाठी बोलले पाखंड, धर्मरंड खरे हे ज्योती म्हणे. त्या काळात आम्ही हा विचार मांडला, आणि मी सत्य बोलतो म्हणून आम्हाला सत्यशोधक म्हटलं जातं. दादा, जसं त्यांनी मला त्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये बघितलं तसं मला म्हणाले, चालता तू आम्हा देवा ब्राह्मणांच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये उड, आमचा धर्म बुडविला असतो इथून चालता. असं कुणी कोणाच्या लग्नाच्या मिरवणुकीत गेलो धर्म बुडतो का? पण त्यांनी मला भर लग्नाच्या मिरवणुकीमधून हाकलून दिलं. भर लग्नाच्या मिरवणुकीमध्ये माझा अपमान केला, आणि एक जण तर मारायच लागला होता की मग मी पण दिला चांगला ठोश ठेवून. तर आला ना आमच्या आपणकडं गोविंदराव, बाहेर गोविंदराव. नवरदेव मुलगा हा चिंते 11-12 वर्षांचा, त्याला काय करते, कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही ते. ज्या मुलाची आमच्या सावलीलाही स्पर्श करण्याची लायकी नाही तो मुलगा आमच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये येऊन आमच्या बरोबरीने चालतो कसा गोविंदराव? अगोदर आमच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये घुसतो, पुन्हा आमच्यावरतीच बनचोरी करतो. मला मारले आणि गोविंदराव बघा कसं उद्दाम झालंय कार्ट. यासाठी सांगत होते हेरम शास्त्री की नका टाकू कार्ट्याला शाळेमध्ये, पण उलट तुम्ही त्या गिरस्तवांचे ऐकून याची शाळा पुन्हा सुरू केली. हे थोडक्यात निभावले, पण हा जर असाच वागत राहिला ना तर प्रकरणांगा शेल. आणि ज्योती, पुन्हा जर असले भलते सलते धडिष्ट केलेस ना तर तुझी धरगत नाही सांगून ठेवतो. त्या लग्नाला जाताना मी इतकंच बघितलं की मी एक हिंदू होतो आणि तो एक हिंदू, आणि जगाच्या पाठीवर असा कुठलाच धर्मग्रंथ नाही जो एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या लग्नामध्ये जाण्यापासून रोखेल. आणि अरे मुळात धर्मग्रंथ हे देवदत्त नसतात, ते देवाने लिहिलेले नाहीत, तर स्वतः माणसाने स्वतःच्या सोयीनुसार ते लिहून काढले. कधी होणारा देशाना, कधी होणार याचा विकास? ज्योतिबा, आता खऱ्या अर्थानं लोकांना ज्ञानी करणं हे तुझं काम. कारण मला माहित होतं की या ब्राह्मणांच्या नजरेमध्ये जर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल, आणि ब्राह्मणच नाही तर या भारतामध्ये जगामध्ये जर आपल्याला आत्मसन्मानाने जगायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल, आपल्याला शस्त्र उचलावंच लागेल. पण ते तोफ चमचा नाही, लाठी काठी नाही, तर शब्द, विचार आणि ज्ञान. आणि हे शब्द, विचार आणि ज्ञान आपण फक्त शिक्षणाच्या जोरावरती मिळवू शकतो. एकदा असं शिक्षणाचा प्रसार करत
गेलो होतो. तिथं कुणीतरी फराड नावाच्या बाई शिकवत होत्या. म्हटलं विचारावं काय शिकवायचं, कसं शिकवायचं ते. तर बाई म्हणायला लागल्या, मिस्टर महात्मा फुले, all the girls in the main niche were the family and in which were the society. If you can teach her, so she is make growth to society. But you can't teach her. But that's why Mr. Jyotiba, all the girls and ladies is uneducated and she don't have anyone think about the growth future and career and she is totally growthful, Mr. Mahatma Phule. त्या बाईंच्या बोलण्यातून एवढं कळलं होतं की माझ्या समाजातल्या स्त्रिया अजून अशिक्षित आहेत, माझ्या घरातले लेकी बाळी अजून अशिक्षित आहेत आणि त्या शिक्षित आहेत म्हणून माझ्या समाजाचा विकास हा थांबला गेला. ठरवलं पोरीला तर शिकवायचं, लेकी बाईंना तर शिकवायचं. पण तेवढं सोपं नव्हतं ताई, कारण त्या काळात पोरीला नरकाचं द्वार मानलं जायचं. पोरीला शिकवायला अधिकार नव्हता त्यावेळेस. पोरी शिकल्याने चंचल होत्या, अविचार होत्या, त्यांच्या नशिबाला वैधती होते, असं काय काय बोललं जायचं. पण मला या यशाची परीक्षा घ्यायचीच होती. त्याशिवाय कसं काय खोटं काय खरं काय ते. पण मी पुरुष होतो. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक स्त्रीला शिक्षण देणं माझ्याच्याने तसं शक्यच होतं. हे सगळं करण्यासाठी गरज होती एका स्त्रीची. दादा रात्र सरत चालली होती पण माझ्या विचारांचा गोंधळ काही थांबेच ना. मी या कुशून त्या कुशून त्या कुशून मी या कुशून. अचानक 1-1.5 वाजता माझ्या डोळ्यासमोर माझ्या सावित्रीचा चेहरा आला आणि बुद्धीला तशी चालनाच मिळाली की पोरीला शिकवणार कोण. दादा मी सकाळ सकाळ सावित्रीला उठवलं. सावित्रीने स्वयंपाक पाणी केलं, सगळी कामं उरकली आणि आम्ही दोघं जण शेतात गेलो. मी एक काठी घेतली आणि सावित्रीला म्हटलं, सावित्री आजपासून ही काठी आपली पेन्सिल आणि जमीन आपली पाठी. आजपासून तू समजा शिकायचंस, लिवायला शिकायचंस, वाचायला शिकायचंस. मी असं अचानक म्हटल्यामुळे थोडीशी घाबरली ती, पण तिला धीर देण्यासाठी म्हटलं, हे बघ सावित्री, समोर ज्वारीची पेरणी चालू आहे. आज या ज्वारीच्या दाण्यांनी जर स्वतःला जमिनीमध्ये काढून घेतलं नाही तर उद्या उभं गणित उभा राहणार नाही. तसंच सावित्री आज आपल्या दोघांना या जमिनीमध्ये काढून घ्यावं लागेल, या अंधकारामध्ये काढून घ्यावं लागेल. त्याशी उद्या उभ्या समाजाचं समाज परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही सावित्री. ताई तिला आईपासून ते कबल्याचे दोहे, संत शिरोमणी, संत कबीर, मार्टिन ल्यूथरचं चरित्र, प्रोफेसर विल्सन, विल्यम जोश यांनी हिंदू धर्माबद्दल काय लिहिलं बरं, समज शिकवलं. आणि तिला म्हटलं, सावित्री आजपर्यंत तू शिकलीस, आजपासून तू समजांना शिकवायचंस, आजपासून घराघरातल्या स्त्रीला शिकवायचंस. ताई दादा पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये भारतातली पोरींची पहिली शाळा सुरू झाली. पण आता आम्ही शाळा सुरू करतोय म्हटल्यानंतर ब्राह्मणांची चळवळ सुरू होणारच होती आणि ती झाली. अहो या बाया शिकायला लागल्या की त्यांच्या आया होतात आणि त्या कर्त्या पुरुषांच्या ताटात येऊन पडतात. हो मग कर्ते पुरुष सुद्धा नाकर्ते होऊन जातात. अहो वेळीच्या ज्योत्याला आवर घाला, नाहीतर ज्योत्या आपला धर्म तळागाळाला लावील. इतक्या दिवस स्वतः शिकत होता, आता बायकांना शिकवायला निघाला या रांडेचा मेला. नुसता काळ सुटला. हो काळ, अहो काळ कशा पाहिजे सकतोय, तोही चालला होता. शाळा सुरू होती आणि सावित्रीचा आणि माझा संघर्ष. माझ्या सावित्रीला हे चांगलं ठाऊक होतं की तिच्या नवऱ्याचा जीव हा शोषितांच्या उद्धारामध्ये गुंतलाय म्हणून स्त्री शिक्षणाचा वसा जणू तिने उराशीच बांधला होता. ताई जेव्हा ती पोरीला शिकवायला शाळेत जायची ना, तेव्हा आया बाया तिच्या अंगावर दगड टाकायच्या, शेण टाकायच्या, माती टाकायच्या. एक जण तर तडतड पुढे आले, एक दगड उचलला आणि जोरात तिला डोक्यात फेकून मारला. तिचं डोकं फुटलं होतं, शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं. पण आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. ते दूध माझी सावित्री पहिली होती. तिचं डोकं फुटलं होतं, शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं. तरी ती ओढून ओढून सांगत होती की किती मारा, किती बोला, पण माझं व्रत तुटणार नाही. कुठल्याही जातीला किंवा स्त्रियांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था मी मानणार नाही. आणि ताई मला म्हणते कशी, ज्योतिबा फुले ही तुमची पत्नी सावित्री आजपासून तुमच्या फौजेची शिलेदार झाली आहे. आजपासून तुमची लढाई तिची लढाई झाली आहे. आणि हे सगळं होतंय नाही तोपर्यंत एका पाठोपाठ जीव घेण्यात धमक्या येऊ लागल्यात. ज्योतिबा तुझं जे काही चाललंय ते थांबव आता. पोरीला शिकवणं थांबव आता, धर्म उडवणं थांबव आता, नाहीतर तुला आम्ही जाती बाहेर टाकू, धर्म बाहेर टाकू आणि झालं तर तुझं धड हे शरीरा वेगळं करायला मी घाबरणार नाही. अहो पण असल्या पोकळ धमक्यांना ना कधी मी बी घातली ना विश्राम मुले. मी हो डॉक्टर विश्राम मुले माझे मित्र आणि माझ्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी त्यांची थोरली पोर काशीबाई उर्फ बाहुली हिला आमच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवलं. आणि मुलेंची बाहुली दिसायला एकदम बाहुलीच होती बरं का, एकदम चंचल, चप्पळ, शिवाय अभ्यासात हुशार. पण त्या दिवशी ताई तिला कोणीतरी एक लाडू खायला दिला आणि तो तिने आनंदाने खाल्ला. पण थोड्या वेळानंतर तिला कसं तरी व्हायला लागलं, मळमळायला लागलं, उलट व्हायला लागलं. रक्ताच्या 6 वर्षांची चिमुरडी होती ती. तिला थोडीच दिसत होता ब्राह्मणांमधला माणूस रूपी राक्षस जो लाडू तिला खायला दिला. त्या लाडवामध्ये यांनी काचेचा बुट्टा करून टाकला होता आणि त्या काचा तिच्या शरीरामध्ये गेल्यामुळे तिच्या शरीराचं अंत रक्त शाव
की पहिली ज्ञानबळी. स्त्री शिक्षण हे मुळात किती कठीण आणि अवघड आहे हे कायम आपल्या लक्षात राहावं म्हणून आम्ही पुण्यामध्ये एक हौद बांधला आणि त्या हौदाला नाव दिलं बाहुलीचा. ताई त्या हौदामध्ये बाहुलीची आम्ही एक छोटीशी मूर्ती बी बसवली होती, पण काही काळानंतर ती मूर्तीही नाहीशी झाली आणि तो हौदही रस्ता रुंदीकरणामध्ये फार संपत आला होता. यासारखी कित्येक संकट आमच्या समोर येत होती आणि आम्ही त्यांना भिडत होतो आणि हे सगळं माझी सावित्री सहन करत होती, कारण तिला माहित होतं की आज मारू दे यांनी मला दगड, आज बोलू दे, आज देऊ दे शिव्या, पण माझ्या या सांडलेल्या रक्ताचा बदला उद्या माझ्या लेखी घेतील. तिला माहित होतं उद्या माझ्या पोरी आमदार होणार, खासदार होणार, कलेक्टर होणार, सरपंच होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. आणि मुक्ता साळवेचं धाडस तर पेशवेच नाही तर इंग्रजांच्याही विचारांच्या पलीकडचं होतं. वेद वाचण्याचा अधिकार जर ब्राह्मणांनाच असेल, वेद आणि मनुस्मृती फक्त ब्राह्मणांचीच मालमत्ता आहे असा सांगणारा जर धर्म असेल तर तो फक्त ब्राह्मणांचाच धर्म होय आणि त्याचं पालन ब्राह्मणांनी मोकळ्या मनाने करावं. तो आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नये, कारण ज्या धर्मामध्ये आमच्या मुली सुरक्षित नाहीत, ज्या धर्मामध्ये आमच्या मुली शिक्षित नाहीत आणि ज्या धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तो आमचा धर्म असू शकतच नाही. आणि यावरून असंच दिसतं की आम्ही धर्म नसलेली माणसं. दादा अतिजहा निबंध वाचून कॅन्डी साहेब ज्यावेळेस एक चॉकलेटचा डब्बा देतात ना त्यावेळेस ती म्हणे की प्लीज डोंट गिव्ह चॉकलेट्स, प्लीज डोंट गिव्ह चॉकलेट्स, प्लीज गिव्ह बुक्स अँड लायब्ररी फॉर द एज्युकेशन ऑफ द लोअर क्लास पीपल्स, फॉर द मेक डेव्हलप्ड पीपल्स, फॉर द मेक एज्युकेटेड पीपल्स इन द लोअर क्लास सोसायटीज. आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला पुस्तकं द्या, ग्रंथालय द्या, जेणेकरून आमच्यासारखी मागा माराची पोरं सुद्धा शिकतील, मोठी होतील. तिसरीत शिकणाऱ्या मुक्ता साळवेचं धाडस आम्हाला थक्क करणार होतं. पण शेवटी सावित्रीची विद्यार्थिनी होती ती. पण दादा सावित्रीच्या काही लेखी इतक्या बैमान निघाल्या की ज्या दगडाला माझ्या सावित्रीचं रगात लागलं होतं हे रगात त्यांनी पुसलं, त्याला सिंदूर बसला आणि आज त्या दगडापुढे शीर्ष वाहतात वाकड थोडं महाग आहे तुझे गोडी समपणी कुरबेडे बसा वगैरे सुसंत. आणि आमच्याकडे काय ताई ज्या वेळेस त्या दगडूशेठ हलवाई गणपतीला वाकून नमस्कार करताना त्यावेळेस एकदा पाठी वळून बघत जा, तिथं भारतातली पोरींची पहिली शाळा उभी आहे, भारतातली पोरींची पहिली शाळा. नाही मान्य की तुम्ही आम्हाला माणसाचं दगड बनवलं, पण जिने तुम्हाला जनावरचा माणूस बनवला ना तुम्ही तिला विसरला. आणि येणाऱ्या पिढीला एकच विनंती आहे की आम्हाला सिंदूर भासू नका, आम्हाला देव बनवू नका, कारण लय मुश्किल होतो या आंधळ्या समाजाला दगडातला देव काढून माणसात दाखवणं. लय मुश्किलीने केले आम्ही, आता आम्हाला त्यात गुंतवू नका. मुळात माझा विरोध हा कुठल्याही देवधर्माला नाही, पण त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धेला आहे. गुलामगिरीमध्ये सुद्धा माझा विरोध हा हिंदू धर्माला नव्हता तर हिंदुत्वाला होता, ब्राह्मणांना नव्हता तर ब्राह्मण्याला होता. 1822 ते 1843 या काळामध्ये भारतात शेतकऱ्यांची कित्येक बंड झाली, पण काय झालं त्या बंडांचं? माझ्या ऐकांपासूनच नावा घ्या ना. सगळे बंड इंग्रजांनी मुळात सकट मोडीत काढले. 1857च्या बंडाचंही तेच झालं. आणि म्हणून मला शेतकऱ्याचा सूड लिहावा लागला. पूर्वी या भारतामध्ये साधा सरळ माणूस सुद्धा धर्माच्या नावाखाली दाबला जात होता. एका साध्या सरळ माणसाचं आयुष्य सुद्धा धर्माच्या नावाखाली भिकाऱ्यासारखं केलं जात होतं आणि म्हणून मला या भारतामध्ये सत्य धर्म स्थापन करण्याची गरज वाटली आणि म्हणून मी तो केला. आज माझ्या बोलण्यातून कदाचित काही जणांची मनं दुखावली असतील, पण माझा फक्त एक प्रयत्न होता. माझा संघर्ष माझ्या चालण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या शब्दातून, माझ्या श्वासातून इथे या क्षणाला मांडण्याचा. आणि मुळात समाज परिवर्तन हे फक्त बोलण्याने होत नसतं, ते खडसावून बोलण्याने आणि तितकंच कणखर वागण्याने होत असतं. म्हणून आमच्या जीवन प्रवासातला एक शेवटचा पुवाडा. आधी नमन बळीराजाला ते सावित्रीला संत कबीराला करुणिया मुजरा शिवभाला, करुणिया मुजरा शिवभाला, सत्याचा मार्ग ज्याने जिजला, सत्याचा मार्ग ज्याने जिजला. ऐका ज्योतिबाच पोळा रे जी जी, ऐका ज्योतिबाच पोळा रे जी जी जी. महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र संतांची भूमी तोडीते गुलामी धर्माणी समाज घडविण्या, धर्माणी समाज घडविण्या, गुलामी विरुद्ध लढविण्या, गुलामी विरुद्ध लढविण्या, भारताचा हिरा शोधण्या जी जी जी. धन्यवाद 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 स्नेहल. ही होती आमची मेडिकलची विद्यार्थिनी स्नेहल दाडर, मिरजगाव तालुका कर्जत येथून आलेली. जोरदार टाळ्या.